नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मी महेश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख देगलूर. मुखेड तालुक्यामध्ये जो स्वस्त धान्य दुकानाचा जो शासकीय मालमत्तेचा जो घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी करून संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करावा, त्यांना योग्य ते सजा द्यावी म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर लोकप्रतिनिधीचं काम हे जे गोरगरिबाचं जे घास आलेलं आहे तो घास कुठतरी गोरगरिबापर्यंत पोहोचणे लोकप्रतिनिधीचं काम असते. पण लोकप्रतिनिधी जेव्हा रक्षकच भक्षक होत असत, कुंपणच जेव्हा शेत खात असत, तर न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडलेला आहे. म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. जर याच्यावर जर योग्य ती कारवाई झाली नाही तर शिवसेना या ठिकाणी पेटून उठेल आणि जो अन्याय झाला आहे, जो लूट झाली, जो शासकीय मालमत्तेची लूट झाली, त्याला आम्ही गुन्हेगाराला या ठिकाणी सजा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 11 तारखेला मुखेड या शासकीय गोडाऊनमधून राशनची चोरी करण्यात आली. राशनची चोरी करत असताना या ठिकाणी राशन सप्लायर दत्ता पाटील मुदळे हे दिवसभरातून गोळा केलेला राशन आमदार तुषार राठोड साहेब यांच्या निवासी शाळेवर नेऊन त्या गोडाऊनला जमा केला. रात्री 2च्या सुमारास बारदाणी थैल्यामधून तो आपल्या साध्या थैल्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि रात्री 2:30 वाजता ती गाडी 30 टनाची गाडी घेऊन गाडी ही कंधारच्या दिशेने जात असताना आम्ही 4-5 कार्यकर्ते घेऊन त्यांचा पाठलाग करत असताना अचानकमध्ये ड्रायव्हरचा ताबा तुटला आणि ड्रायव्हरनं ती गाडी पलटी केली. पलटी केल्याच्या नंतर आम्ही उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन, PI, DYSP साहेब यांना सगळ्यांना कळवलो. त्यांनी 8 वाजता आल्याच्या नंतर आम्हाला सांगतात की ह्या ठिकाणी हे जे माल आहे ते माल शासकीय गोडाऊनचा नसून हा अज्ञातस्थळीचा माल आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड असताना तुम्ही अशा पद्धतीचे भाष्य वापरता हे अधिकारी म्हणून योग्य नाही. त्यामुळे आज आम्ही त्यांना तर निवेदन दिलो. आज आम्ही काल दानवे साहेबाला दिलो, विरोधी पक्षनेत्यांना, आणि आज कलेक्टर साहेबाला निवेदन ह्याच्यासाठी दिलो की बाबा इथून पुढं होणाऱ्या गोष्टीला आळा घातला पाहिजे आणि जर अन्यथा नाही घातलो तर आम्ही येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये 100% आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.